तू असीमच्या जवळ आता जायचं नाहीस. त्याचं नावही घेऊ नकोस तू. एकदा असीम निवी मी ओरडत नाहीये. तू 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 ओरडतीयस. मी ओरडत नाहीये. मी इथे झोपेन. मी इथे झोपेन. मी तू जा. जीजू जीजू झोपू दे. जीजू जीजू कोण आहे? मी असीम 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 तू आला. तू का? हा हा. जीजू काय झालंय? तुझं डोकं दुखतंय का? नाही नाही काय नाही झालंय. मला बरं आहे. मी नाही, मला माहितीये झालंय. नाही रे असीम. तू जा घरी जा. जा. मला माहितीये तू खोटं नको बोलूस. खोटं नाही बोलत आहे. काय झालंय जीजू? असीम मी आज खूप मोठी चूक केली रे. खूप मोठी चूक म्हणजे काय झालं? मी आज मी काय जीजू? आज मी काय? सांग ना, आज मी काय जीजू? मी आज रागाच्या भरात दारू प्याय. आज पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी चूक केली आहे. दारू खूप वाईट असते असीम. खूप खूप वाईट गोष्ट आहे. मी कधीच दारूचा आधार घेतला नव्हता, पण मी आज असीम बाळा, तू माझ्याकडून हे चुकीचं काही शिकू नकोस. माझ्याकडून चूक झाली आहे. तू 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 मला माफ कर. सॉरी सॉरी असीम. मी परत कधीच नाही करणार. तू मला सॉरी का म्हणतोय जीजू? मला तुला भेटायचं होतं. मला वाटलं तू माझ्यावर रागवलायस. नाही रे असीम बाळा, मी तुझ्यावर कशाला रागले? मग ताई का चिडली? माझं काय चुकलंय का? नाही रे असीम. तुझं काही नाही चुकलंय. चूक माझ्याकडून झाली. मी तुला पावसात भिजू दिलं ना, म्हणून तू आजारी पडलास. आणि म्हणून तुझी निविताई माझ्यावर चिडली. पण मी तुला शब्द देतो असीम, मी इथून पुढे तुझ्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करणार नाही. कधीच नाही. जीजू, तू का रडतोयस? बॉय स्ट्रॉंग असतात ना, बॉयज नाही रडत. नाही असीम, तू स्ट्रॉंग आहेस. तुझा जीजू स्ट्रॉंग नाहीये. नाहीतर मी तुला आजारी पडूच दिलं नसतं रे. तुझी निविताई माझ्यावर चिडलीच नसती. मी कमी शिकलोय ना रे, म्हणून मला काही गोष्टी नाही कळत रे. कसं करायचं, काय करायचं ती. जीजू, हे बघ, मी आजारी होतो तेव्हा मी रडलो का? नाही ना. मग तू पण नको रडूस. नको रडू जीजू. तू रडलास तर मला वाईट वाटतं आणि मला पण रडू येतं.
असीम, असीम, एवढ्या रात्री खाली आलायस तू असीम? चल तू वर चल. चल असीम. निवीन, तू त्याला ओरडू नकोस. त्याला माझी काळजी वाटत होती म्हणून आला तो खाली. मोठ्या आजारातून उठलाय तो धन्या. ताई, जिजूला नको ओरडू. त्याची काहीच चुकी नाहीये, सगळी माझी चुकी आहे. तुला विचारलंय मी, तुला बरं नाही असीम, घरी चल आत्ताच्या आत्ता. जिजू, असीम घरी चल. जिजू. असीम ताबडतोब झोपायचंय, घरी चल. चल घरी. जिजू. मला न सांगता खाली गेलास ना असीम? खाली किती काळोख आहे, दिसला नाही तुला? तू अजून पूर्णपणे बरा नाही झालायस असीम. तुझ्या तब्येतीला लागून मागचे काही दिवस किती काळजीत काढली मी. तुला जरा तरी अंदाज आहे का रे? ताई, मला जिजूची काळजी वाटत होती म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो. विचारलं होतंस मला? मला विचारलं होतंस का? का आता मला विचारायची गरजच नाही वाटत आहे का तुला असीम? हे बघ, मी तुला एकदाच सांगते बाळा, धन्याला भेटायचं नाही, धन्याशी बोलायचं नाही. पण का ताई? मी सांगितलेलं ऐकणार नाहीयेस तू? नाही ताई, तसं नाहीये. मग मला प्रश्न विचारू नकोस असीम. सॉरी ताई, पण हॉस्पिटल मधून आल्यापासून मी जिजूला भेटलो नाहीये आणि तूही त्याला मला भेटू दिलं नाहीयेस. ताई, काय झालंय? त्यानं मला पावसात भिजू दिलं म्हणून तू रागवलीयस का त्याच्यावर? त्यांनी नाही ग, मी पण चूक केलीये. प्लीज त्याच्यावर रागू नकोस, बोलव ना त्याला घरी. मला या विषयावर बोलायचं नाहीये. झोप पटकन. ताई, त्याला खूप वाईट वाटतंय ग. ताई, जिजू म्हणाला होता बॉय स्ट्रॉंग असतात, पण जिजू स्ट्रॉंग नाहीये. तुला माहितीये का, तो मगाशी मला मिठी मारून रडत होता. बोलवतेस ना? मी सांगितलेलं ऐकणार नाहीयेस का तू? झोप, चल झोप, झोप पटकन. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचं वय नाहीये तुझं. असीम, झोप म्हणाले ना मी. यश आलेला नाहीये अजून घरात, कळतंय का? मला वाटलं होतं नवऱ्याला समजावून रात्रीच घरी घेऊन येशील परत, पण नाही. नवऱ्याची किंमत नाही स्वतःच्या रागापुढे. उपयोगाचा नाही एवढा राग. माझं मेलीचं आईचं काळीज म्हणून जीव तुटतो. मालती, अगं का उगाच सकाळ सकाळ कटकट करतेस? यश आलेला नाहीये अजून, त्याला बघा आधी आणि मग मला म्हणा कटकट करते म्हणून. माझंच मेलीचं तोंड दिसतं काय? बरं बरं, बघतो मी काय करायचं ते. यश, डोळे बघ कसे दिसतात तुझे. तू आधी आत ये बरं. चल. बस बरं इथे शांतपणे बस.
बघितलं ना काय अवस्था झाली आहे त्याची ती. झोप आली नाही ना यश. कशी येणार त्या गॅरेजच्या पसाऱ्यात? कोणाला झोप येणार आहे? बघितलंस ना यश, तुझ्या बायकोने तुझी काय अवस्था केली आहे ती. मालती बाई, तिला काही बोलू नका. यात तिचा काही दोष नाहीये आणि मी स्वतःहून खाली झोपलो होतो. तुला माझी बाजू घ्यायची काही गरज नाहीये. उलट बरंच झालं की त्या अवस्थेत तू घरी नाही आलास. काय बोलतेस तू? तुला काहीच वाटत नाहीये का ग हे सगळं बोलताना? सासूबाई, घरच्या मोठ्या माणसांसमोर लहान मुलांसमोर दारू प्यायलेल्या अवस्थेत त्यांनी यायला हवं होतं असं म्हणणं आहे तुमचं? काय ग निवी, समोर कोणीतरी परका माणूस उभा आहे असं का बोलतेस? हे बघ, नवरा चुकला तर त्याला सांभाळणं बायकोचं कर्तव्य आहे. दारू पेलेल्या नवऱ्याला बायका घरी घेऊन जातात तमाशा नको म्हणून, आणि तू धन्याला काल रात्री मुद्दामून गॅरेजमध्ये झोपवलंस. मालती, अश्विनी, तुम्ही दोघी जणी उगाच विषय वाढवताय असं नाही वाटत तुम्हाला? अहो, तुम्ही तर काही बोलूच नका. बरोबर बोलते अश्विनी, हिचं चुकलंच आहे. या जगातल्या कुठल्याही बायकोनं वागायला नको तशी वागली आहे निवेदिता काल. सासूबाई, मी काही चुकीचं केलेलं नाहीये. त्या अवस्थेत त्याने घरी यायलाच नको होतं. घरी असीम आहे, राशी आहे. ए, माझ्या मुलीचं नाव मध्ये घेऊ नकोस हा. तुझा इगो म्हणून तू त्याला घरी येऊ दिला नाहीयेस. नाही तर काय, आपलं तेच खरं करायची सवय लागली आणि काय. बास बास झालं. या माझ्या परिस्थितीला मी स्वतः जबाबदार आहे. यात निवीचा काही दोष नाहीये. यश, आणि माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला मला माहिती. त्यामुळे मी हात जोडून तुमची माफी मागतो. सॉरी. यश, यश, अरे मी ओळखतो तुला. हे जे काही घडलं ना ते तू मुद्दामून केलेलं नाहीयेस याची पूर्ण खात्री आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव यश, आपल्याला किती राग आला ना तरी मनाचा तोल ढळू द्यायचा नसतो, तो सांभाळायचा असतो. जा, जाऊन फ्रेश होऊन ये जा. असीम, चल उठ बाळा. नको ना जाऊ. काय झाली बाळा? चल, औषध घ्यायचंय, नाश्ता करायचाय. चल, गुड बॉय आहेस की नाही? ये, गुड बॉय. जीजू, जीजू, आता तुला बरं वाटतंय ना? काल तू दारू प्यायला होतास ना? सीम, काय करायचंय तुला? तू नको त्या गोष्टींमध्ये का लक्ष घालतोस रे आजकाल? आणि तसंही मी तुला कालच सांगितलं होतं. निवी, एक मिनिट. सॉरी, मला जरा असीमशी बोलायचंय. असीम, मी तुला काल रात्रीही सांगितलं होतं, आता परत सांगतोय. मी काल दारू प्यायलो. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. ही चूक कोणीही करू नये. असे कोणतीही नशा वाईटच असते. त्यामुळे इथून पुढे आपण दारूचं नावही घ्यायचं नाहीये इथे. कळलं? जीजू, आता तुला तुझी चूक कळली ना? हो. आता मग तू उठा बशा काढ आणि माफी माग. माझी 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 टीचर पण ना माझ्या हातून का चूक घडली ना अशाच उठा बशा काढायला सांगते. काढतो. आणि जीजू, मन मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही आणि दारू कधीच पिणार नाही.
पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. काही झालं तरी मी कधीच दारू पिणार नाही. झालं तुझं? कपडे न्यायला आला असशील ना? हे घे, आंघोळ करून घे. अजून एक गोष्ट धन्या, काहीही झालं तरी असीमशी बोलणार नाहीयेस, हे लक्षात आहे ना? हो. मी जरा बाहेर जाऊन येते असीम. वर्कबुक मध्ये बराच अभ्यास राहिलाय, तो करून ठेव. आणि आज नाही केलास ना तर तुझ्या टीचर सारखं मी पण तुला शिक्षा करेन. आणि असीम, काहीही झालं तरी धन्याशी बोलायचं नाहीये. जर तू बोललास तर मी असं समजेन की तू माझ्याबरोबर चीटिंग केलीस. नाही ताई, मी तुझ्याशी चिटिंग नाही करणार. बाय. खरं की काय यश काल दारू प्याला होता? अहो मी काय खोटं बोलतेय का मग? अहो पण बायको अशी मिळाल्यानंतर अजून काय होणार? तुम्हाला सांगू, हे सगळं आहे ना निवीमुळे होते. अहो पण नक्की झालंय तरी काय? भांडण झालं दोघांमध्ये. पण नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का? होतात ना. पण हिने काय केलं? हाकलून दिलं खोलीतून, घेतलंच नाही घरामध्ये. याआधी कधी यश दारू पिला नव्हता ना? बायको चांगली मिळाली नाही ना की कसे हाल होतात नाही पुरुषांचे. चुकीची माहिती मिळते तुम्हाला. पहिली गोष्ट, धन्याने माझ्यामुळे काल रात्री दारू प्यायली नव्हती. आणि हो, झालं आमच्यात काल भांडण. नवरा बायको मध्ये होतं ना, तुमच्यातही होत असेल. पण घरातल्या गोष्टी बाहेरच्या माणसांना सांगणं कितपत योग्य आहे हे काय मला माहित नाही. सुशिक्षित आहेस ना अश्विनी वहिनी? सरकारी अधिकारी म्हणवते स्वतःला, नाही म्हणजे आहेसच तू. मग कळत कसं नाही ग तुला? प्रत्येक वेळी अशी कशी वागतेस तू? निवी, अशिक्षितासारखं तू वागतीयस. हे सगळं असं सुरू राहिलं ना तर लोक बोलणारच आहे, चर्चा होणारच आहे. मी सांगितलं काय किंवा नाही सांगितलं काय, काय फरक पडतो ग? आणि ये माझा दीर इथे दारू पिऊन धिंगाणा घालतो ते चालतंय, मी बोलायचं पण नाही. हा, तुझं धन्यासोबत लग्न झाल्यापासून ना त्या धन्याच्या आयुष्यातून सुख असं निघूनच गेलंय. काय अवस्था झाली होती माहितीये काल त्याची. मी म्हणून त्याला समजवायला गेले, एवढं समजावलं, पण तो दारू प्यायलाच. काय करणार? कसं वागवतेस ग त्याला तू? बायको अशी वागली तर नवरा खचूनच जाणार ना. काय करणार दुसरं? तुम्हाला म्हणून सांगते, धन्याने आयत्या वेळी हिच्या भावाला वाचवायचं म्हणून 1 लाख रुपये जमा केले. मला सांगा, आजच्या जमान्यामध्ये एवढं कोणी करतं का कोणासाठी? धन्याने केलं, पण हिला आहे का किंमत? आता आम्हाला जरा काळजी वाटली म्हणून माझ्या नवऱ्याने 25,000 रुपये पुढे केले. पण हिला काळजी आहे का? अजिबात नाही. काय गे, त्याला कृतज्ञपणा म्हणणार नाही तर मग काय म्हणणार? हं? मी म्हणते अशा बायकांनी लग्नच करू नये. कशाला उगाच कुणाला तरी त्रास. आजकालच्या बायका नवऱ्यासाठी काही करायला तयार होतात. आणि ही बघा ना, बरं झालं तुम्ही बोललात, नाही तर माझ्यावरच खापर फुटलं असतं. चला. धन्याने आयत्या वेळी हिच्या भावाला वाचवायचं म्हणून 1 लाख रुपये जमा केले. मला सांगा, आजच्या जमान्यामध्ये एवढं कोणी करतं का कोणासाठी? डॉक्टर, मी पैसे भरलेत, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. एवढे पैसे कुठून आणलेस? नेवी, हे बघ, तू आता या सगळ्याचा विचार नको करूस. मी तुला सगळं नंतर सविस्तर सांगेन, ठीक आहे? खरंच धन्याने 1 लाख कुठून आणले असतील?